त्यानंतर आहे कन्व्हर्टेबल कॉलर, याला आपण टेनिस कॉलर असं देखील म्हणतो. टेनिस शर्टमध्ये याचा वापर केला जातो. ही कॉलर सिंपल कॉलर सारखीच असते, परंतु याच्या फ्रंट साइडची जी ओपनिंग आहे त्यावर थोडासा भागावर फेसिंग करताना वरील बाजूस शिलाई मारली जाते आणि नंतर काही अंतर सोडून नंतर ते कॉलरचा भाग गळ्याच्या भागास जोडला जातो. ही कॉलर तयार केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते, म्हणून आपण याला कन्व्हर्टेबल कॉलर असे म्हणतो. त्यानंतर आहे स्टँड कॉलर, त्याला मँडेरियन कॉलर असेही म्हणतो. ही कॉलर नेहरू कुर्ता, शेरवानी किंवा शर्ट, कुर्तीज याच्यामध्ये वापरली जाते. हे एक बँड असतो, तो गळ्याच्या आकारानुसार कट केलेला असतो, गळ्याच्या मापानुसार कट केलेला असतो आणि त्याला साधारण राऊंड शेप दिलेला असतो. मेन मटेरियलचे 2 पीस आणि आतल्या बाजूला इंटरफेसिंग लावून ही कॉलर तयार केली जाते. त्यानंतर आहे शर्ट कॉलर विथ स्टँड. आता ही सर्वसाधारण कॉलर आहे जी शर्टमध्ये वापरली जाते. ही वेगवेगळ्या याचा जो हा शेप आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो. या कॉलरमध्ये स्टँड आणि फॉल असे 2 भाग असतात. हे दोन्हीही सेपरेट असतात. कपड्यांवर हे जे स्टँड आणि फॉल आहे ते प्रेसिंग किंवा फ्युजिंग कॅनव्हासचा वापर करून हे तयार करतात आणि कापडावर चिटकवून त्यापासून ही कॉलर तयार केली जाते. सुरुवातीला कॉलरचा फॉलचा भाग तयार केला जातो आणि नंतर तो फॉलचा भाग स्टँडच्या भागाला जोडला जातो आणि नंतर स्टँडचा भाग गळ्याच्या भागास जोडला जातो. जेंट्स शर्टमध्ये याचा जास्त करून वापर केला जातो. आता हे कॉलर तयार करत असताना कॉलरची जी टोकं आहेत ती व्यवस्थित यावी यासाठी बॉर्डरिंगचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीच्या चाइल्ड गार्मेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ह्या कॉलर्स आहेत. त्यात आहे पीटर पॅन कॉलर. पीटर पॅन कॉलर ही फ्लॅट कॉलरचाच एक प्रकार आहे, फक्त ही कॉलर डबल सेक्शनमध्ये असते. राईट साईडच्या आणि लेफ्ट साईडच्या असे 2 भाग याच्या येतात आणि ज्या ठिकाणी बॅक किंवा फ्रंट ओपन असेल त्या ठिकाणी ह्या कॉलरचा वापर केला जातो. मेन मटेरियल पासूनच ही कॉलर तयार केली जाते. याला आपण फ्लॅट कॉलर देखील म्हणतो. त्यानंतर आहे स्कॅलॉप कॉलर. त्यामध्ये कॉलर ही पीटर पॅन कॉलर सारखीच असते, परंतु याच्या बाहेरची जी किनार आहे त्याला वेगवेगळे आकार दिले जातात आणि ही कॉलर तयार केली जाते. ही कॉलर फ्रॉकमध्ये किंवा चाइल्ड गार्मेंटमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे राऊंड कॉलर या 1 पीस पीटर पॅन कॉलर. आता 1 पीस पीटर पॅन कॉलर ही ज्या ठिकाणी बॅक ओपनिंग आहे अशा ठिकाणी या कॉलरचा वापर केला जातो. आपण अशा पद्धतीने पीटर पॅन कॉलर तयार करतो. ही कॉलर अखंड असते आणि ती फ्रंट पासून पुन्हा ते बॅक पर्यंत जोडली, अशा गोलाकार आकारात जोडली जाते. याचा उपयोग फ्रॉक किंवा चिल्ड्रन ड्रेसेसमध्ये केला जातो.